जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. गणित बेसिक टू ॲडव्हान्स व्हिडिओ सीरीजचा हा व्हिडिओ क्रमांक 14 आहे. या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण 8वे शेकडेवारी संकल्पना प्रश्न प्रकार यामध्ये पाहणार आहोत. आपण शेकडेवारीचा भाग 1 आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण शेकडेवारीच्या सर्व मूलभूत संकल्पना एकदम बेसिकपासून या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जर तुम्हाला कंटिन्यू आमच्यासोबत जोडून राहायचे असेल तर या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आम्ही जी PDF यावरती टाकणार आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचल. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी काही महत्त्वाचे मुद्दे समजून घ्या. जवळपास आपण यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये शेकडेवारीवरती 30 टाईप आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत आणि भाग 2 मध्ये आपण 20 टाईप कव्हर करणार आहे. म्हणजे दोन्ही मिळून एकूण आपण 50 टाईप शेकडेवारीच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. चला तर मग लगेच टाईप क्रमांक 1 ला सुरुवात करू. प्रकार नंबर 1. टक्केवारीचे अपूर्णांकात रूपांतर करणे. प्रश्न क्रमांक 1. 64 चे अपूर्णांकात रूपांतर करा. 64 टक्क्याचे अपूर्णांकात रूपांतर करायला सांगितले. समोर टक्क्याचं चिन्ह आहे, बरोबर आहे. मग आपण काय करणार, याला 64 भागिले 100 लिहिणार, बरोबर. म्हणजे टक्क्याचं चिन्ह जर समोर आले तर छेदामध्ये किती घ्यायचे, 100 घ्यायचे. म्हणून बघा 64 छेदामध्ये 100, दोघांना भागणारी संख्या 4, म्हणून 4 1 4, बाकी उरला 2, 4 सक 24, 4 दुने 8, बाकी उरला 2, 4 पंच 20, म्हणजे 16 छेदामध्ये 25 हे आपल्या पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आता तुम्ही जर व्हिडिओ पाहायला बसले असतील तर काय करा, एक कोरं सोबत घ्या, म्हणजे तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 व्हिडिओ पॉज करून त्यावरती सोडवता येईल. आणि उत्तर हे बघा, इथं समोर मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. चला लगेच आपण प्रकार नंबर 2 बघू. बघा प्रकार नंबर 2 आहेत दशांश अपूर्णांकाचे टक्केवारीत रूपांतर. दशांश अपूर्णांक, उदाहरण क्रमांक 1. 0.36 चे टक्केवारीत रूपांतर करा. दशांश अपूर्णांकाचे टक्केवारीत रूपांतर करत असताना फक्त गुणाकारामध्ये काय करायचे, 100 लिहायचे आणि क्रिया करून घ्यायची. यांच्या दोघांचा जर गुणाकार करून घेतला तर दोघांचा गुणाकार येतो 3600 आणि 2 नंतर पॉईंट आहेत, तर 2 नंतर पॉईंट दिला तर उत्तर येते 36%. किती टक्के, तर 36%. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. चला नेक्स्ट बघू. प्रकार नंबर 3. अपूर्णांकाचे टक्केवारीत रूपांतर करणे. अपूर्णांकाचे टक्केवारीत रूपांतर करणे, उदाहरण क्रमांक 1. 4/5 चे टक्केवारीत रूपांतर करा. बरोबर आहे. 4/5 म्हणजे किती टक्के किंवा टक्केवारीत रूपांतर करा. फक्त याला गुणाकारामध्ये ठेवायचे ते 100. मग 5 1 5, 5 दुने 10 आणि 20 चोक 80, म्हणजे किती टक्के, 20 चोक 80 म्हणजेच 80%. बघा आता बघू आपण प्रकार नंबर 4. प्रकार नंबर 4 काय, संख्येची टक्केवारी काढणे. प्रश्न क्रमांक 1. 800 चे 20% बरोबर किती, म्हणून 800 गुणिला 20 आणि छेदामध्ये 100. हे दोन शून्य कॅन्सल आणि 8 दुने 16 आणि 1 शून्य शिवून दिला 160. म्हणजेच 800 चे 20% किती, तर 160. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. बघा प्रश्न क्रमांक टाईप क्रमांक 5. टक्केवारीचे टक्के काढणे. बरोबर आहे. मग 70% 70% बरोबर किती, मग 70 छेदात 100 गुणिला 70 छेदामध्ये 100. 1 2 1 2 आणि 7 7 49. 49 छेदामध्ये 100. 49 छेदामध्ये 100 बरोबर किती होतील, तर होतील बघा 0.49. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. इथं चुकीनं 2 दिले गेलेलं आहे, तेवढं करेक्शन करून घ्या. कार 6. क्षची किंमत काढणे. प्रश्न क्रमांक 1. 48 चे 100% बरोबर 2.88, तर क्ष बरोबर किती. बरोबर या पद्धतीचा प्रश्न आहे. समीकरण मांडून घेऊ आपण. बघा 48 गुणिला क्ष, टक्क्याचं चिन्ह आहे म्हणून छेदामध्ये 100 बरोबर 2.88. बरोबर. मग आता याला सॉल्व्ह करून घेऊ. बघा यांचा दोघांचा गुणाकार केला तर 48 क्ष होईल. त्यानंतर 2.88 गुणिला 100. त्यानंतर इकडे राहील फक्त क्ष बरोबर 2.88 गुणिला 100 भागिला 48.
बरोबर. आता हे 2 शून्य पॉईंट काढण्यासाठी 48 वरती आपण 2 शून्य देऊन टाकू, म्हणजे याचे पॉईंट निघून जातील. मग बरोबर 288 गुणिला 100 छेदामध्ये 48 आणि हे 2 शून्य. बघा हे 2 शून्य हे 2 शून्य कॅन्सल होतील. तर मग आता याला भाग देऊन घेऊ. बेदुने 4, बेचोक 8, बेएक बे, बेचोक 8, बेचोक 8. बरोबर आहे. मग आता 12 एक 12, 12 दुने 24 आणि 12 12 144. बरोबर. बे एक बे आणि बेसक 12. क्ष बरोबर किती आले? तर क्ष बरोबर आले 6. आपला प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. बघा आता पुढचा प्रकार बघू. पुढचा प्रकार आहेत बघा, प्रकार नंबर 7. पैसे व रुपयाची तुलना. प्रश्न क्रमांक 1. 90 पैसे हे 5 रुपयाचे किती टक्के? बरोबर. कोणत्या? 5 रुपयाचे. पण बघा 90 पैसे आणि हे काय आहेत? 5 रुपये. एकक वेगवेगळे आहेत. म्हणून या रुपयाचं रूपांतर आपण कशात करून घेऊ? पैशात करून घेऊ. म्हणजेच 500 पैसे होतील. किती पैसे होतील? 500 पैसे होतील. मग काय सांगता येते? 5 रुपयाचे किती? म्हणजे 5 रुपयाबरोबर तुलना आहे. म्हणून आपण 500 पैसे बरोबर किती घेणार? तर 100%. मग आपल्याला पाहिजेत 90 पैसे बरोबर किती टक्के? मग 90 गुणिला 100 आणि छेदामध्ये येतील 500. तिरकस गुणाकार करून घ्यायचा. हे 2 शून्य हे 2 शून्य कॅन्सल. 5 एक 5, 5 एक 5, बाकी उरला 4, 5 8 40. म्हणजे किती टक्के? तर 18%. आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. चला पुढचा बघू प्रकार. पुढचा प्रकार आहे प्रकार नंबर 8. आता याच्यामध्ये वेळ आणि काळ याची तुलना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 1. 30 सेकंद हे 1.5 मिनिटाचे किती टक्के? 1.5 मिनिटाचे किती टक्के विचारलेलं आहे. 1.5. दोघांची एकक वेगवेगळी आहेत. एका एककात करून घ्यायचे. बघा हे एकक आहे 30 सेकंद आणि दुसरं एकक किती आहेत? तर 1.5 मिनिटे. जर याचं सेकंदात रूपांतर केलं तर सेकंदात रूपांतर होणार आहे 90 सेकंद. सेकंदात रूपांतर केलं तर किती होणार आहे? 90 सेकंद होणार आहे. तुलना कोणासोबत आहे? तर 1.5 मिनिटासोबत आहे. म्हणून आपण 90 सेकंद. किती सेकंद? 90 सेकंद बरोबर पकडणार 100%. तर मग 30 सेकंद बरोबर किती टक्के? बरोबर. मग यांची क्रिया करून आता तर घ्या 30 गुणिला 100 छेदामध्ये 90. 30 एक 30, 30 त्रिक 90 आणि 100 भागीला 3 जर केला तर उत्तर येतं 33.33%. बरोबर. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. चला नेक्स्ट प्रकार पाहू. पुढचा प्रकार आहे बघा प्रकार नंबर 9. पगार वाढ घट. बरोबर. मग आता काय दिलेलं आहे तिथं? 45,000 पगारात जर 12.5% वाढ झाली तर नवीन पगार किती? बरोबर आहे. सुरुवातीचा पगार किती आहे? 45,000. किती आहे? 45,000. वाढ किती झाली? तर 12.5%. डायरेक्ट 100 मध्ये प्लस करून लिहायचे 12.5%. 12.5% जर 100 मध्ये प्लस करून लिहिले तर किती होतील ते? 112.5 आणि छेदामध्ये किती येतील? तर 100. कारण टक्क्याचं चिन्ह आहे तिथं. बघा हा पॉईंट काढण्यासाठी इकडे एक शून्य देऊन टाकला म्हणजे हा पॉईंट ऑटोमॅटिकली आता काय होऊन जाईल? निघून जाईल. आता तो पॉईंट निघाला. बरोबर. मग आता यांची क्रिया करून घ्यायची. बघा हे 3 शून्य हे 3 शून्य कॅन्सल आणि यांचा दोघांचा जर तुम्ही गुणाकार करून घेतला तर उत्तर येणार आहे बघा तुमचं 50,625. किती उत्तर येणार आहे? 50,625. बघा लॉजिक पण आहे. इथं एकक स्थानी किती शून्य, इथं एकक स्थानी कोण आहे? शून्य, इथं एकक स्थानी कोण आहे? शून्य. आणि यांच्या जर एकक स्थानाचा गुणाकार केला तर उत्तर काय येणार आहे? 5 5 25. एकक स्थानी 5 येणार आहे. आणि एकाच ऑप्शनमध्ये 5 आहे म्हणून पटकन आपण एक ऑप्शन क्रमांक 2 इथे उचलून घेऊ शकतो. चला मग आपण पुढचा प्रकार बघू. पुढचा प्रकार आहे बघा प्रकार नंबर 10. एचा पगार बी पेक्षा 25% जास्त आहे तर बीचा पगार ए पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे? बरोबर. बघा किती टक्क्याचा फरक आहे? 25. म्हणून 25 गुणिला 100. सर्वप्रथम लिहून घ्यायचं. पहिला शब्द काय आला? जास्त. किती टक्के जास्त? 25%. मग तो 100 मध्ये प्लस करून छेदात लिहायचा म्हणजे 125 होईल. लगेच क्रिया करून घ्यायची. 25 एक 25, 25 पाच 125 आणि 5 एक 5, 5 दुने 10. म्हणजे किती टक्क्याने जास्त आहे? तर 20%. किती टक्क्याने? 20% जास्त आहे. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर होईल. बघा पुढचा प्रकार बघू. प्रकार नंबर 11. एचा पगार बी पेक्षा 20% कमी. आता इथं कमी आहेत. बरोबर. किती टक्क्यांनी? 20. म्हणून 20 गुणिला 100. पहिले शब्द काय आला? कमी. म्हणून छेदात 100 मधून वजा करून लिहू. 100 मधून जर 20 वजा केले तर 80 उरतात. 20 एक 20, 20 चोक 80, 4 एक 4, 4 दोन्ही 8, बाकी उरला 2, 4 पंच 20. म्हणजे किती टक्क्याने जास्त आहे? तर 25% जास्त आहे. किती टक्क्याने जास्त आहे? तर 25% जास्त आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक सी.
चला पुढचा प्रकार बघू. पुढचा प्रकार आहे बघा प्रकार नंबर 12. प्रकार नंबर 12 काय आहे? किमतीतील दुहेरी बदल. बरोबर, या प्रकारचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 1 समजून घेऊ. किंमत 10% वाढवून 10% कमी केली तर काय बदल होईल? बरोबर, मग आता वस्तूची किंमत दिलेली आहे का आपल्याला? नाही. मग वस्तूची किंमत पकडू आपण 100 रुपये. एका वस्तूची किंमत किती पकडू? 100 रुपये पकडू. बघा 100 रुपये वस्तूची किंमत पकडली तर 10% वाढली, मग आपण घेणार 100 गुणिला 110, कारण ती 10 वाढली ना. मग गुणाकारामध्ये पुन्हा लिहायचे 100. नंतर ती 10% कमी झाली, म्हणून 100 मधून आपण 10 वजा करून लिहिणार, म्हणजे 90 छेदामध्ये 100. आता यांची क्रिया करून घ्यायची. मांडणी झालेली आहे व्यवस्थित. बघा आता क्रिया करून घ्यायची. हा 100 कॅन्सल. 1 2 1 2 11 नम 99. 11 नम 99. बघा मूळ किंमत किती होती? ती आपली 100 होती. नंतर किती मिळाली? 99. म्हणजे 1% काय झाली? घट. 1% काय झाली? घट. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. चला बघू आता प्रकार नंबर 13. प्रकार नंबर 13 काय सांगतोय? क्ष छेदात 20 बरोबर 60 छेदात 100 तर श बरोबर किती? बरोबर, मग घ्या समीकरण मांडून. क्ष छेदामध्ये किती? 20 बरोबर 60 छेदामध्ये किती? तर 100. छेदामध्ये किती? 100. मग क्ष बरोबर 60 छेदात 100 गुणिला 20. बरोबर, मग घ्या क्रिया करून आता. 20 एक 20, 20 पाचे 100, 5 एक 5, बाकी उरला 1, 5 दुने 10. मग क्ष बरोबर किती आला? तर क्ष बरोबर आला 12. आपलं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. चला पुढचा प्रश्न बघू आता. पुढचा टाईप आहेत बघा. टाईप क्रमांक 14. परीक्षेचा निकाल. बघा 60% विद्यार्थी उत्तीर्ण झाले व 40 नापास झाले तर एकूण किती? बरोबर आहे. 60% काय झाले? उत्तीर्ण झाले, म्हणजे पास झाली. 60% काय? पास. मग नापास किती झाले असेल? तर 40%. नापास किती झाले असेल? 40%. आणि आपल्याला इथं नापासांची संख्या दिली बघा 40. म्हणजे बघा 40% बरोबर 40 विद्यार्थी. बरोबर, तर मग एकूण विद्यार्थी किती टक्के असतील ते? तर एकूण विद्यार्थी असताना 100%. आणि आपल्याला 100% काढायचे. 100% बरोबर किती? मग 100 गुणिला 40 छेदामध्ये 40. तिरकस गुणाकार करून घ्या. 40 40 कॅन्सल, म्हणजे एकूण विद्यार्थी किती असतील तिथं? तर 100 असतील. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. चला आता आपण पुढचा प्रकार बघू. पुढचा प्रकार आहे बघा प्रकार नंबर 15. निवडणुकीतील निकाल. बघा प्रश्न क्रमांक 1. एकास 55% मते मिळाली व तो 500 मतांनी विजयी झाला तर एकूण मते किती? बरोबर, या पद्धतीचा प्रश्न आहे. बघा एकूण मतदान किती टक्के असणार आहे? 100%. बरोबर आहे. यातलं एका उमेदवाराला किती पडलं? 55%. एका उमेदवाराला किती पडलं? 55%. दुसऱ्याला किती पडलं असणार आहे मग? 45%. म्हणजे हा जिंकणारा आणि हा कोण आहे? तर मग हरणारा. मग दोघांमधील टक्क्यात फरक किती? 10%चा. दोघांमधील टक्क्यात फरक कितीचा आहे? 10%चा आहे. आणि दोघांमधील मतात फरक किती? तर हा दिला इथं 500. मग 500 बरोबर 10%. तर एकूण मतदान किती? 100%. मग एकूण 100% बरोबर किती? बरोबर, आता तिरकस गुणाकार करून घेणार आपण. 500 गुणिला 100 आणि छेदामध्ये 10. हा एक शून्य, हा एक शून्य कॅन्सल. 500 गुणिला 10 बरोबर किती? तर 5000. मग एकूण मते किती होती तिथं? तर एकूण मतं असतील 5000. किती मतं असतील? एकूण 5000 मते असतील. आता पुढचा टाईप बघू आपण. पुढचा प्रकार बघू. पुढचा प्रकार आहे बघा प्रकार नंबर 16. गुणोत्तर आणि टक्केवारी. बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 1. अ व ब चे गुणोत्तर 4:5 आहे, तर अ हे ब च्या किती टक्के? कोणाच्या किती टक्के? ब च्या. ब च्या किती टक्के विचारलंय ना, मग ब ला मानायचं 100%. काय मानायचे? ब ला? ब ला मानायचे 100%. ब ला किती टक्के मानायचं? 100%. मग ब कोण आहे? तर ब 4 आहे. 4 सॉरी, ब कोण आहे? तर 5 आहे. ब संबंधित गुणोत्तर कोणतं आहे? 5. 5 बरोबर 100%. तर 4 बरोबर किती टक्के? बरोबर, मग 4 गुणिला 100 छेदामध्ये 5. 5 एक 5, 5 दुने 10 आणि 20 चोक 80. किती टक्के मग? ब च्या 80%. पर्याय क्रमांक बी. आता पुढचा प्रकार बघू. पुढचा प्रकार आहे बघा प्रकार नंबर 17. यम बरोबर 300, एन बरोबर 400, तर एन हे यम पेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे? कुणापेक्षा? यम पेक्षा. बरोबर, मग यम पेक्षा म्हणल्यानंतर यमला मानायचं 100%.
यमला किती मानायचं? 100% मानायचं आहेत. आता टक्के जास्त कमी जास्त विचारले, तुलना विचारली, म्हणून दोघांमधला फरक घ्यावा लागेल आपल्याला. काय करावं लागेल आता? दोघांमधला फरक घ्यावा लागेल. मग दोघांमधला फरक किती आहे? तर दोघांमधला फरक आहे 100%चा. सॉरी 100चा, टक्क्याचा नाही 100चा. मग 100 गुणिला 100 हे टक्के घ्यायचे आणि छेदामध्ये कोणासोबत यमपेक्षा विचारलंय ना, तर मग यमची किंमत छेदात ठेवायची. मग यमची किंमत किती आहे? तर यमची किंमत आहे 300. हे 2 शून्य, हे 2 शून्य कॅन्सल आणि याचा जर तुम्ही भाग तोडला तर उत्तर मिळणार आहे 3.33%. किती जास्त आहेत मग? 3.33% जास्त आहेत. बघू आता प्रकार नंबर 18. प्रकार नंबर 18 काय आहे? बघा, परस्पर लहान मोठी संख्या ओळखायची आहे. बरोबर आहे, मोठी संख्या ओळखायला सांगितलेलं आहे, पण ती कशामध्ये ओळखायची आहे? तर टक्क्यामध्ये. क्ष बरोबर 300, य बरोबर 40. तर क्ष हे यच्या किती टक्के? कुणाच्या? यच्या. बरोबर आहे, यच्या किती टक्के असं विचारलेलं आहे. मग यला काय पकडायचं? यच्या किती टक्के म्हणल्यावर ए झाला 100%. म्हणून 40 बरोबर 100%. तर मग 300 बरोबर किती टक्के? तर बघा, 300 गुणिला 100 छेदामध्ये 40. बरोबर, हा एक शून्य कॅन्सल आणि यांचा दोघांचा भाग तोडला तर उत्तर येतंय 25. 25 त्रिक 75 आणि एक शून्य म्हणजे 750%नी जास्त आहे. किती टक्क्यांनी जास्त आहे? तर 750%नी जास्त आहे. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. बघा पुढचा प्रकार नंबर 19. मूळ संख्या शोधणे. 30% म्हणजे 300, तर ती संख्या कोणती? 30% बरोबर किती? 300. तर 100% बरोबर किती? पूर्ण संख्या किती असणार? ती 100% असणार आहे. मग 100% बरोबर किती? तर बघा, 100 गुणिला 300 छेदामध्ये 30. 30 एक 30 म्हणजे ती संख्या असणार आहे 1000. दोघांचा गुणाकार करून घेतला. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चला प्रकार नंबर 20. बरोबर, आता हा प्रश्न सोडून घ्यायचा आहे. 2 क्ष अधिक 400 चे 12.5% बरोबर 300 चे 70% बरोबर. तर क्ष बरोबर किती? बरोबर, आता याला सॉल्व्ह करून घ्यायचे. आता 400 चे 12.5% काढून घ्यायचे. 400 चे जर 12.5% काढले तर येतात 50. 400 चे 12.5% काढले तर किती येतात? 50 येतात. बरोबर 300 गुणिला 70. किंवा मग या 300 चे पण 70% काढून घ्या. 300 चे जर 70% काढले तर येतात 210. किती येतात? 210 येतात. मग 2 क्ष अधिक 50 बरोबर 210. हा 2 क्ष जशाला तसा राहील. हा 50 प्लस आहे, तिकडे गेल्यावर ऑटोमॅटिक मायनस होईल, म्हणजे -50 बरोबर 160 बरोबर 2 क्ष. आता क्ष बरोबर 160 भागीला 2. बे 1 बे, बे 8 16. क्ष बरोबर किती आला मग? तर 80. पर्याय क्रमांक 3 इथं उत्तर दिलेलं आहे. चला पुढचा प्रकार बघू. आता पुढचा प्रकार आहेत बघा, प्रकार नंबर 21. लोकसंख्या वाढीवरती हा प्रकार आहेत. बघा, लोकसंख्या 10,000, दरवर्षी 10% वाढ, तर 2 वर्षांनी किती? बरोबर, किती सुरुवातीची? 10,000. वाढ किती? 10%. म्हणजे 100 मध्ये प्लस करून लिहायची. किती वर्ष होते वाढ लगातार? 2 वर्ष, म्हणून 2 वेळेस लिहा. हे 2 शून्य, हे 2 शून्य, म्हणजे टोटल 4 शून्य कॅन्सल होतील अंशातले आणि 11 11 121 आणि हे 2 शून्य ठेवून द्या. 12,100 किती असणार? 12,100. चला प्रकार पुढचा बघू. पुढचा प्रकार आहे बघा, प्रकार नंबर 22. 8.1/2 2 हे 10.3/4 किती टक्के आहेत? बरोबर आहे. मग आता याचं हे कोणते पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे, याचं आपण काय करू? तर व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करू. तर बघा, 8.1/2 बरोबर आणि दुसरा कोणता आहे? 10.3/4 बरोबर. असे दोन तुम्हाला पूर्णांक अपूर्णांक दिले. 8 2 16 आणि 1 17. 17/2 आणि 4 10 40. 43/4 बरोबर. च्या किती? याला 100% मानायचे, म्हणजे 3/4 बरोबर 100%. तर मग 17/2 बरोबर किती टक्के? बरोबर. आता याची मांडणी झाली, मग क्लिअर करून घेऊ इकडं आता. तर बघा,
17/2 गुणिला 100. आता हा भागाकारामध्ये येईल. इथं जर गुणाकाराचं चिन्ह घेतलं तर याचा व्यस्त होईल. काय होईल त्याचा? व्यस्त होईल. म्हणजे किती होतील मग व्यस्त केल्यानंतर? तर 4/43. 4/43. आणि याला जर तुम्ही सॉल्व करून घेतलं व्यवस्थित तर तुमचं उत्तर येईल बघा 79.06%. किती येईल? 79.06%. जर तुम्हाला आपली शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि एकदा एक व्हिडिओला लाईक करून टाका आणि एक छानशी कमेंट करा आपली शिकवण्याची पद्धत कशी आहे. तर चला आपण तोपर्यंत पुढचा प्रकार बघू. पुढचा प्रकार आहे बघा प्रकार नंबर 23. लोकसंख्येमध्ये घट. काय प्रकार आहे पुढचा? आता लोकसंख्येमध्ये काय होते? घट होणार आहे. बघा आता यामध्ये काय सांगतोय प्रश्न? लोकसंख्या 15,000, दरवर्षी 10% घट, तर 3 वर्षांनी किती? आता घट होते. आता लोकसंख्या काय होऊ लागली? आता कमी होऊ लागली. म्हणून काय करणार तुम्ही? तर 15,000 गुणिला 90 छेदात 100 गुणिला 90 छेदामध्ये 100 गुणिला 90 छेदामध्ये 100. कारण 3 वर्ष लगातार घट होत आहे. बरोबर आहे. म्हणून बघा 1 2 2 4 आणि 2 6 टोटल 6 शून्य कॅन्सल होतील. बघा 3 इथले 1 2 3 6 शून्य कॅन्सल. 15 9 135. 15 9 किती? 135 गुणिला 9 9 81. 9 9 81 यांची जर क्रिया करून घेतली तुम्ही तर उत्तर येणार आहे तुमचं 10,935. किती येणार आहे? 10,935. कारण की 5 एक 5 एकक स्थानी काय 5 येतं. पर्यायामध्ये एकक स्थानी 5 एकाच ठिकाणी म्हणून उत्तर काय असणार याचं? बी असेल. तुम्ही निवांतमध्ये याचा गुणाकार करून घ्या म्हणजे तुम्हाला उत्तर हे मिळून जाईल. बघा पुढचा प्रकार बघू आता. पुढचा प्रकार आहे प्रकार नंबर 24. यंत्राच्या किमतीमध्ये घट घसारा. बरोबर. एका यंत्राची किंमत सांगितली तुम्हाला 1 लाख. दरवर्षी 10% घट, तर 2 वर्षांनी किती? बरोबर आहे. मग बघा एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लक्ष. 10% घट म्हणजे 90/100. 90/100. 10% घट म्हटल्यानंतर डायरेक्ट 100 मधून मायनस करून लिहायची. बरोबर. 2 2 शून्य कॅन्सल. टोटल 4 शून्य कॅन्सल होतील. इथे पण 4 शून्य कॅन्सल होतील. 9 9 81 आणि 3 शून्य ठेवून द्या बाकी आहे तेवढे. म्हणजे 81,000. किती होईल त्या यंत्राची किंमत? 81,000. आता बघा पुढचा प्रकार 25. मूळ किंमत शोधणे. बरोबर आहे. मग या पद्धतीचा हा प्रश्न आहे. आता पुढचा प्रश्न वाचवून घ्या व्यवस्थित. प्रश्न क्रमांक 1. 10% घसाऱ्याने 2 वर्षांनी 1,21,000ची 21,000 झाली तर मूळ किंमत किती? आता बघा मूळ किंमत माहिती तुम्हाला नाही म्हणून घ्या एक्स. घसारा किती आहे? तर 10% म्हणून 100 मधून मायनस करून लिहा. 100 गुणिला बरोबर. मग किती झाली किंमत? तर दिलेली आहे तुम्हाला 1,21,000. 3 शून्य देऊन घेतले. यांची क्रिया करून घ्या आता. एक्स बरोबर 1 2 1 0 0 आणि 0 गुणिला 100 गुणिला 100 छेदामध्ये 90 गुणिला 90. बरोबर. 1 2 1 2 0 0 कॅन्सल आणि 9 9 81 छेदामध्ये 1 2 1 0 0 0 आणि हे 2 शून्य. आता तुम्ही जर यांचा भागाकार केला तर यांचा भागाकार येतो बघा 1,49,000 काहीतरी येतोय पॉईंटमध्ये. म्हणून आपण जवळची संख्या म्हणून याचं उत्तर घेतलेलं आहे. कोणतं? तर 1,50,000. याचं उत्तर काय येतं जर सॉल्व केलं तुम्ही तर 1,49,000 काहीतरी समोर येतंय. म्हणून आपण जवळची किंमत म्हणून ही इथं घेतलेली आहे. बघा आता प्रकार बघू आपण पुढचा. पुढचा आहे प्रकार नंबर 26. परीक्षेतील गुण व फरक. बघा 35% गुण मिळून 10ने नापास झाला. गुण किती टक्के मिळाले? 35% मिळाले. आणि 10 गुणानं काय झाला तो? नापास झाला. बरोबर. पासिंगसाठी 40% गुण लागतात. पासिंगसाठी किती गुण लागतात? 40% गुण लागतात. बरोबर आहे. म्हणजे तो 5% नापास झाला. किती टक्क्यानं नापास झाला? तर 5% नापास. 5% तो काय झाला? नापास झाला. आणि किती मार्कानं नापास झाला? तर 10 मार्कानं. बरोबर आहे. म्हणून 5% बरोबर 10. 5% बरोबर किती? तर 10. मग एकूण गुण किती असणार आहे? तर 100%. मग 100% बरोबर किती? तर मग या क्रिया करून आता 100 गुणिला 10 आणि छेदामध्ये 5. 5 1 5 5 2 10 आणि 100 गुणिला 2 200. म्हणजे पूर्ण परीक्षा किती गुणाची असणार ती? तर 200 गुणाची असणारी. पर्याय क्रमांक 2 उत्तर होतं. चला पुढचा बघू. प्रकार नंबर 27. 60% गणितात, 40% इंग्रजीत व दोन्ही विषयात 20% पास तर नापास किती? बरोबर. बघा सर्वप्रथम या दोघांची गुण बेरीज करून घ्यायची.
60 अधिक 40 बरोबर किती झाले 100 आणि हे दोन्ही विषयात पास आहे बरोबर. म्हणजे या दोन्हीमधून हे मायनस करून टाकायचे 20 म्हणजेच पास विद्यार्थी किती तर 40% सॉरी 80%. पास विद्यार्थी किती तर 40% आणि एकूण विद्यार्थी किती असणार तिथं 100%. त्याच्यापैकी किती 80% काय झाले पास झाले तर मग 20% काय झाले असेल नापास. किती टक्के नापास झाले असतील तर 20% काय झाले असतील नापास झाले असतील. बघा इथं पर्याय क्रमांक 3 दिलेला आहेत. पुढचा प्रकार बघू. प्रकार नंबर 28. 30% इतिहासात 45% भूगोलात व 25% दोन्ही विषयात नापास झाले. आता नापास झालेले आहेत तर पास किती. आता पासची संख्या विचारली त्याच पद्धतीने करायचे पुन्हा आपण दोघांची बेरीज 30 अधिक 45 बरोबर 75. 75% काय झाले नापास झाले आणि दोन्ही विषयात नापासांची संख्या किती पुन्हा 25%. मग यातून 25 पुन्हा वजा करून टाकायची 0 म्हणजे 50% काय झाले नापास. एकूण विद्यार्थी किती टक्के असणार आहे तर माहिती 100%. त्यापैकी 50% नापास झाले तर मग पास किती झाले असेल तर पास पण 50% झाले असतील. पास पण किती टक्के झाले असतील तर 50% पास झाले असतील. चला पुढचा प्रकार बघू. पुढचा प्रकार आहे प्रकार नंबर 29. 15 लिटर मिश्रणात 20% पाणी व 3 लिटर पाणी वाढले तर पाण्याचे टक्के किती. 15 लिटर मिश्रणामध्ये बरोबर किती टक्के 20%. मग गुणीला 20 छेदात 100. 20 एक 20 20 पाचशे 100 5 एक 5 5 त्रिक 15 बरोबर. म्हणजे 5 लिटर काय असणार आहे तर पाणी. सुरुवातीच्या मिश्रणामध्ये किती लिटर पाणी असणार आहे तर 5 लिटर पाणी असणार आहे. मग त्यात अजून 3 लिटर टाकलं बरोबर. अजून किती टाकलं तर अजून 3 लिटर टाकलेलं आहे. सॉरी 5 एक 5 5 त्रिक 15 सॉरी इथं 3 लिटर पाणी होईल. किती पाणी होईल 3 लिटर पाणी होईल. 3 लिटर पाणी सुरुवातीच्या मिश्रणामध्ये. त्यात अजून 3 लिटर टाकलं म्हणजे 3 लिटर प्लस केलं तर किती झालं 6 लिटर पाणी झालं. एकूण पाणी किती झालं 6 लिटर झालं. आणि सुरुवातीचं द्रावण किती होतं 15 होतं आणि त्यात अजून 3 वाढलं म्हणजे एकूण द्रावण किती झालं तर एकूण झालं द्रावण 18. तर बघा मग 18 बरोबर 100%. तर 6 बरोबर किती तर म्हणून मग लगेच 6 गुणीला 100 छेदामध्ये 18 6 एक 6 3 त्रिक 18 आणि 3 एक 3 3 त्रिक 9 बाकी उरला 1 पुन्हा 3 त्रिक 9 आणि 3 त्रिक 9 म्हणजे 3.33.33% काय असणार आहे नंतरच्या मिश्रणामध्ये पाणी असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. आता बघू प्रकार नंबर 30 आणि आजचा शेवटचा प्रकार. बघा भाव 16 वरून 18 झाला. खर्च वाढू नये म्हणून वापरामध्ये किती घट करावी लागेल. भाव किती होता सुरुवातीचा 16 मग घ्यायचा दोघांमधला फरक. दोघांमधला फरक किती आहे 2चा फरक गुणीला 100 आणि छेदामध्ये घ्यायची वाढलेली किंमत. बघा बे एक बे बे 9 18 9 एक 9 बाकी उरला 1 पुन्हा 9 एक 9 बाकी उरला 1 दिला पॉईंट झाले 10 पुन्हा 9 एक 9 म्हणजे 11.11% वापर काय करावा लागणार तुम्हाला कमी करावा लागणार आहे घट करावी लागणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक बी इथं उत्तर दिलेलं आहे. जर तुम्हाला आजचे आपले सर्व टाईप आवडले असतील तर आपल्या व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुढील अजून यावरती आपण शेकडेवारीवरती याच पद्धतीने अजून 20 टाईप पाहणार आहे. ते पुढच्या भागामध्ये पाहणार आहे आणि तो भाग क्रमांक असेल 15. त्यामुळे तुम्हाला जर तो हवा असेल तर आपल्या चॅनलला अजून काही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.